नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. जोर का झटका धीरे से लगे. अमित शहांच्या पंचसूत्रीचा नितेश राणेंकडून पुरेपूर वापर. प्रेक्षक हो, युद्ध जिंकायचे असेल तर योद्धा आधी सैनिकांची जुळवाजुळव करतो. प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी सर्वात आधी लागतं सैन्यबळ. याच सैन्यबळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचे डाव, रणनीती, रणांगणातील डावपेच, कुठले सैन्य कुठे कोणत्या डावपेचात कधी वापरायचे याचे आराखडे बांधले जातात. आणि नंतरच प्रत्यक्ष मैदान मारायला योद्धा रणभूमीत दुर्दम्य आत्मविश्वासानं पाय रोवून उभा राहतो. एखादा किल्ला लढवायचा असेल तर तटबंदी मजबूत लागते. तटबंदीला जर भेगा असतील तर प्रतिस्पर्ध्याला तटबंदीची भे घेऊन किल्ला पाडणे अधिक सोपे होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास कणकवली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे यांनी नेमके हेच केलं आहे. मुळात मजबूत बनवलेल्या आपल्या सैन्याची फळी आणखीन मजबूत करतानाच विरोधकांच्या कमकुवत बाजू हेरून नेमके मर्मस्थान भेदण्याचा सपाटाच जणू नितेश राणे यांनी लावलेला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी कोल्हापूर येथे आलेल्या केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंचसूत्री आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितली होती. या पंचसूत्रीमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते फोडा आणि भाजपाला जोडा असा संदेश त्यांनी दिला होता. आमदार नितेश राणे हे आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अपेक्षित विकास करण्याच्या ग्वाहीवर विरोधकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षाला जोडून घेत भाजपा नेते अमित शहांच्या पंचसूत्रीला अनुसरून काम करताना दिसत आहेत. जनतेला अपेक्षित असणारे विकास कामे करतानाच विरोधी पक्षाचे सैन्यबळ कमकुवत करण्याकडे नितेश राणे यांनी अधिकच भर दिलेला दिसून येतोय. एकीकडे विकास कामे, जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी आणणे, शालेय, महिला सबलीकरण, आरोग्य, दळणवळण, जलसिंचन, शेती, मत्स्य व्यवसाय, हायवे दुपदरीकरण, ऐतिहासिक गड किल्ले संवर्धन, पर्यटन, युवा पिढीला रोजगार, स्वयंरोजगार आदी क्षेत्रात दमदार वाटचाल करतानाच दुसरीकडे विरोधकांना नामहरण करण्याची एकही संधी आमदार नितेश राणे यांनी कधीच सोडलेली नाही. अगदी विधानसभा निवडणूक मतदानाला हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस असतानाही आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचा शाखा प्रमुख ते ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, विभाग प्रमुख आदी प्रमुख पदाधिकारी असतील म्हणा किंवा माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी शाखा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी आदींचा भाजपात दणक्यात पक्षप्रवेश सुरू ठेवलेला आहे. बरं, पक्षप्रवेशाचे हे बेरजेचे गणित नितेश राणे फक्त निवडणुका आल्यावरच जुळवतात का? तर तसंही नाही. वर्षाच्या 12ही महिन्यात दरमहा नितेश राणे स्वपक्षात इनकमिंग सुरूच ठेवतात. नितेश राणेंची पक्षप्रवेशाची ही नीती विरोधकांचा राजकीय गेम करणारी ठरताना दिसते. नितेश राणे घेत असलेल्या पक्षप्रवेशामागे मानसशास्त्राचा मोठा अभ्यास नितेश राणेंचा आहे असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा जनतेत मिळून मिसळून काम करणारे आणि झटून काम करणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वपक्षाला रामराम करतात तेव्हा त्याचं मनोबल खच्चीकरण करणारा सायकोलॉजिकल इफेक्ट हा सोडलेल्या पक्षातील नेत्यांवर आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती होतो. तर पक्षप्रवेश झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी वाढत जात असते. विरोधकांना सर्व बाजूनी नामोहरम करण्यातील विरोधी पक्षातील कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश या हत्याराचा आज घडीला नितेश राणे इतका प्रभावी वापर कोणताच नेता सिंधुदुर्गात करत नाही आहे. हे सिंधुदुर्गाच्या राजकीय पटलावरील पहिल्या फळीतील सगळेच नेते कबूल करतील हे नक्कीच. आमदार नितेश राणे यांनी पक्षप्रवेशाचा लावलेला सपाटा म्हणजे विरोधकांसाठी जोर का झटका धीरे से लगे असंच म्हणावं लागेल.